नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी शुभांगी चव्हाण पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. समोरचे आता तुम्ही फोटो बघून तुम्हाला वाटलंच असेल की कुठल्या जनावरांच्या बाजारामध्ये गेलेली आहे. तर हे आहे कोल्हापूरमधील नवीन चालू झालेलं 2025 कृषी प्रदर्शन. तेही एकदम भव्य आणि दिव्य असं आहे. मी आज संध्याकाळच्या वेळेला ना कृषी प्रदर्शन पाहायला आलेली आहे. खूप छान वाटत होतं, कारण की मला इथे आल्यानंतर खूप सारे नवीन नवीन खायचे पदार्थ तर आहेतच, त्याच्याबरोबर नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळणार होत्या. आणि माझ्या लाईफमध्ये मी अशा काही गोष्टी पाहिलेल्या नव्हत्या, असे काही प्राणी मी पाहिलेले नव्हते जे की मला आज पाहायला मिळणार आहेत. मग म्हटलं चलो, कृषी प्रदर्शन चालू होऊन आज पहिलाच दिवस आहे, तर म्हटलं आजच आपण भेट देऊया. तर इकडे मी आलेले आहे. सुरुवातीचं जे दृश्य तुम्ही पाहताय ना, खरंच खूप सुंदर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, ह्यांनी काय केलेलं आहे माहिती, एक आयडिया सांगते तुम्हाला. इथं गेल्यानंतर तुम्ही ना पूर्ण प्रदर्शन पाहून यायलाच पाहिजे, कारण की जे हे तर सुरुवातीतून होते, कारण की हे महत्त्वाचं साहित्य आहे ना शेतकऱ्यांचं. तर इथून सुरुवात होते. इथून आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पूर्ण असं कसं असतं ना, एकदा आत गेले की एक असं राऊंड 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 असं करत ना फिरत बाहेर येण्यासाठी चान्सच नाही आहे. आणि शेवटी एकदम आहे ते आहे खाऊ गल्ली. आणि फिरायला गेल्यानंतर अशा ठिकाणी गेल्यानंतर काही खायच्या अगोदर येणं, आणि मुलं तरी आग्रह करतातच चलो खाऊ गल्ली. तर त्याच्यामुळे खाऊ गल्लीसाठी काय असे ना, पण पूर्ण हे ना पाहावंच लागतं. तर पहिल्यांदा मी इथं बघून घेते थोडंसं. मला जी गोष्ट घ्यायची आहे ती आहे घरगुती गिरण जी असते ना, तर ती मला घ्यायची आहे. कारण की माझं ना लिटी काही ना काहीतरी थोडंसं गिरणीला सारखं जाणं हे मी जात नाही. मी अजून लग्न होऊन एवढे वर्ष झाली, पण मी गिरण पाहिलेली नाही आहे. आश्चर्य वाटेल ना. तर हो, मी अजून गिरण पाहिलेली नाही, कारण की मला कधी असं डब्बा वगैरे काकत घेऊन असं जाण्याचा कधी चान्स नाही मिळाला. तर त्याच्यामुळे ना म्हटलं असू देत, हे पहिला घेऊया घरीच, म्हणजे कुणालाच त्रास द्यायला नको. तर मी हे चौकशी करत होते. ह्याची किंमत होती 22,000 रुपये, आणि इथे 2,000 रुपये तुम्हाला कमी करून 20,000 रुपयालाही मिळणार होती. तर मी ते थोडंसं ना पाहिलं आणि त्यांचं कार्ड फक्त घेतलं. आणि इथून पुढे जे चालू होतं ना, ते वेगवेगळे मसाले, लोणची, पापड, खूप साऱ्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या वस्तू, पुन्हा जे घागरी बिगरी काय असतं ना ते सगळं. परत शेतीसाठी जे महत्त्वाचं असतं ना, ट्रॅक्टर असतं, आणि ते बाकीचं ती यंत्रणा असते ती असते, खुरपी वगैरे हे सगळं होतं. पण ह्याच्यातलं नॉलेज आपल्याला काही नाही आहे. त्याच्यामुळे इथं मी जास्त वेळ का थांबलेलीच नाही आहे. फक्त असं मोठं ना, हे बघा इकडे बादली वगैरे, हे एवढ्या जोरात ना ते बुट्टी एकामेकाला आपटत होते ना, कारण की हे समृद्धीचं आहे ना, तर त्याच्यामुळे ते दाखवत होते की बघा. आणि त्याच्यात महत्त्वाचं जे की हे आहे, आज माझं एक्सरसाइज जे होतं ते थोडंसं कमी झालं होतं. तर मी इथं म्हटलं थोडंसं बघूया. ही मशीन होती आय थिंक 35,000ची होती, 32,000ला आपल्याला भेटणार होती. तर अशी हिची प्राईज होती. व्हायब्रेट मशीन आहे. तर मी थोडंसं ना चान्स मारून घेतला, कारण की आज थोडंसं व्यायाम कमी झालं होतं ना, तर त्याच्यामुळे इकडे बसून ना, कारण तिथे उभं राहिल्यानंतर शूज काढायचे होते. तर शूज काढले होते, आणि मला बसल्याशिवाय शूज घालता येत नाही. तर त्यांच्याच चेअरवरती जाऊन बसून जरा शूज वगैरे घालून आले. पुन्हा इकडं होतं ते म्हणजे घरामध्ये ते पाली वगैरे सगळं ते असतं ना, उंदीर, पाली, झुरळ, ह्यांचे जे होते ते प्रोडक्ट्स होते. खूप सारे वेगवेगळे असे स्टॉल लावलेले होते. तर गेल्या वर्षी पण मी म्हटलं होतं जायचं, राहून गेलं काहीतरी कामामध्ये. मग आज म्हटलं नाही, आज पहिला दिवसच आहे, तर आपण जाऊन बघून येऊया. आणि ह्याच्यामध्ये ना सगळ्यात ना आकर्षक होतं ते म्हणजे होतं जगातला सगळ्यात उंच रेडा, जो की मी आता शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केला होता. तर एवढा मोठा तो रेडा होता. तर तो पण तुम्हाला बघायला मिळेलच. कुठून आला होता वगैरे ते पण सांगते. तर हे ना मला ही बॉटल घ्यायची होती, कारण की मला परेशान करते पाली, जे की मला खूप भीती वाटते पालीची. आणि ती पाल आमच्या घरात आहे. तर म्हटलं इथे बघूया जरासं कसं. 200 रुपयाला ती बॉटल होती. तर फक्त मी बघितलं, कारण की 3 दिवस हे
कृषी प्रदर्शन चालणार आहे आणि त्याच्यात मुलांना मी घेऊन आलेली नव्हती, फक्त आज मी व्हिडिओसाठी आले होते. काय काय आहे बघायला, कारण की नेक्स्ट टाईम मुलांना घेऊन मिस्टर येतील, मी येणार नाही. तर त्याच्यामुळं पुन्हा एक दुसरीकडे स्टॉल होता, तो म्हणजे होता गिरणचा. पहिला सुरुवातीला होता आणि आता तिथे पण मी चौकशी केली. इथे 1000 रुपयाचा फरक जाणवला. साबण 50ला एक साबण होता. म्हणजे ना जे काय म्हणतो ना आपण नॉर्मली दुकानमध्ये लक्स, लाईफबॉय हे साबण मिळतात ना, त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळा होता. पण आपल्याला काय, मी काही इथं साबण खरेदी करायला आलेले नाही, त्याच्यामुळे मी हे. चला जरा पुढे बघू काय आहे. तर इकडे आहे ट्रॅक्टर, छोटेवाले ट्रॅक्टर जे असतात ना ते आहे शेतीच्या कामासाठी. आणि माझ्या लाईफमध्ये मी ट्रॅक्टरमध्ये कधीही बसले नव्हते, म्हणजे इथे स्टेअरिंगवरती कधीही बसले नव्हते. ॲक्च्युली कधी चढलेच नाही म्हटलात तरी चालेल. तर असा योग ना आज माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा आला, जे की ते आता चेअरवरती बसलेले काका आहेत ना, तर ते मला बोलले बाळ चढण्यावरती. तर असं मला वाटलं ना ठीक आहे यार, आत्ता अशी चान्स काय पुन्हा पुन्हा येणार नाही. तर मी मस्तपैकी असं जसं की मला ट्रॅक्टर पूर्णपणे चालवता येतच अशा जोशमध्ये चढून तरी बसले. पण ना एकतर माझे पाय एवढे लांब लचक ना, तर थोडेसे तिथे ना अनकम्फर्टेबल वाटत होतं मला. तर उतरले खाली लगेचच. आणि इकडे जे कार्यक्रम, वेगवेगळे कार्यक्रम होते, तर त्याच्यापैकीच एक कथ्थक डान्स चालला होता. आणि आता जावे इकडे ना बिस्किट्स वगैरे आहेत, जे की म्हणजे गव्हाच्या पिठाचे, मैद्याचे सगळे म्हणजे प्रकारचे होते. आणि त्याच्याबरोबरच होतं ते म्हणजे शेतातले, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शेतातले होते ते धान्य, बासमती तांदूळ, दिल्ली राईस, हे सगळे तांदूळ वगैरे असं होतं. आणि एक सांगू का, दिल्ली राईस जे आपण बिर्याणीसाठी राईस आणतो ना, तो 60 रुपये किलो होता. मला पण आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यासमोर लगेचच होतं ते म्हणजे मसाज, हलकीशी मशीन आणि इझिली आपण यूज करू शकतो ना अशी मशीन होते. तर एकही चान्स न सोडता मी ना इथे थोडंसं मसाज वगैरे करून घेतला आणि छान वाटत होतं. मला ही मशीन घ्यायचीच होती. मी इथे ना काय काय घेतले ते पण तुम्हाला दाखवते. पण मी हातामध्ये पिशवी धरावी लागते म्हणून एकही प्रोडक्ट आत्ता घेतलेले नाही, बुक फक्त केलेत काय, पण ते पण तुम्हाला सांगते. आणि चेहऱ्याचं काय, मी चेहऱ्याला वगैरे ते काय लावून घेतलं नाही. मिस्टरांना म्हटलं बघा जरासं कसं वाटतंय, फिलिंग कशी येते. तर छान वाटत होतं, एकदम सॉफ्ट असं होतं ना. तर प्रत्येकाचं 5 ते 6 त्याला ना छोटेवाले होते. तर लावून आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मसाज वगैरे करू शकत होतो. ते बघितलं. त्याच्याबरोबर पापड, लोणची वगैरे हे होतं, हे बघितलं. इथं थीम काय आहे बघा, एक शेतकरी ऊस घेऊन हातात आजोबा थांबलेले आहेत, एक लेडीज आहे भुट्टी भाजीची घेऊन थांबलेली आहे, 4 व्हीलर गाड्या, ही अशी त्यांची थीम होती. तर इकडे 2 व्हीलर गाड्या पण आहेत. हा टेबल मला बऱ्याच दिवसापासून बघायचा होता, मी ऑनलाईनला बघितला होता. ही बॅग एवढीशी होते, इझिली आपण घेऊन जाऊ शकतो प्रवासामध्ये, गाडीमध्ये सहज राहू शकते. तर हे ना बाहेर गेल्यानंतर थोडंसं डायनिंग टेबलसारखं होतं. मला दुसरं ना बसण्यासाठी पण होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे मला जेवायला बसायला खाली ना चटई वगैरे घेऊन काही जायची काही आवश्यकता नाही आहे. तर हा टेबल मी बरेच दिवसापासून पाहत होते आणि फायनली तो मला भेटलेला आहे आणि मी हा बुक केलेला आहे. तर इथे ना ह्याच्यावरती 600 किलोचं वजन पेलतो हा टेबल, असं मला त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर म्हटलं मी ठीक आहे एक वेळ बसून तरी बघते. तर ते बोलले मला तुमचं वजन किती असणार आहे, 50 किलो असेल. तर ओ नाही, त्याच्यात 8 घाला असं म्हणून त्यांना सांगितलं आणि 58 किलोचं वजन मी त्याच्यावरती ठेवलं. छान असं बसून वगैरे बघितलं. पुन्हा ते बोलले तुमचं जास्त वजन नाही आहे, तर मी पण बाजूला तुमच्या बसतो. तर ठीक आहे बोलले, बसले. ते पण बसले, मिस्टर पण बसले. आम्ही त्यांचं सगळं ना बघितलं. छान वाटला मला पण तो. आणि मी बुकिंग केला तिथं टेबल तो. त्याच पद्धतीनं इकडे किचनचं जे चॉपर वगैरे असतं ना ते सगळं होतं. पण ऑलरेडी माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मी काय हे जास्त तिथे थांबलेलेच नाही. इकडे बिस्किट्स आणि मेवा होता. स्वीट खाणं मनाई आहे, त्याच्यामुळे मी घेतला तर खरा, पण तो मी तसंच मिस्टरांना दिला. खूप सारे मसाले, मिठाई, बिस्किट्स वगैरे होते. टेस्टिंगला सगळ्यांना देत होते, ते कोणालाही नाही ना, सगळ्यांना देत होते थोडंसं. पण मी जास्त करून घेतलेलं नाही बरं का. बऱ्याच ठिकाणी मी हात तसं केला आणि आले. इकडे काजू, बदाम, मनुके वगैरे हे होतं. आणि हे जे की खादीची कपडे, टी शर्ट नाही, शर्टवाली. तर हे मला घ्यायचं आहे. खादीची कपडे उन्हाळ्यामध्ये ना बरं पडतं मुलग्याला, म्हणजे गौरांगला आणि मिस्टरांना 2 शर्ट तर मी घ्यायचीच आहेत. आणि आता
इकडे इथून पुढे चालू होते ती म्हणजे खाऊ गल्ली म्हटलात तरी चालेल. मुलांचा आवडता विषय तो म्हणजे इकडे खाऊ गल्ली. बाकीचं देणं घेणं त्यांना काय नसतं. तुम्ही काहीही खरेदी करा, काही घ्या, किती जनावरं आहेत, कुठले काय इथं ट्रॅक्टर आहेत का काय, हे त्यांना काय नसतं. खाऊ गल्ली. तर इकडे आम्ही आलो आहे आणि मी त्यांना दाबिली घेणार आहे. कोल्हापुरी झणझणीत दाबिली होती. मला वाटलं की असं एकदम चरका देणारे असेल, तर मला थोडंसं तिखट खाण्याची अशी क्रेविंग झाली होती. म्हटलं थोडंसं ते घेऊ. पण स्वीटमध्ये निघाली ती. 2 घेतल्या होत्या, जास्त तिखटवाली आणि एक थोडीशी मिडियमवाली. तर थोडीशी माझ्याकडे आली ती अशी स्वीटवाली आली. तर आम्ही पुन्हा एक्सचेंज केल्या. मिस्टरांना ही दिली, मी त्यांची घेतली आणि आता खाऊन वगैरे झालं. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे इकडे जो की हा रेडा बघताय का, हा रेडा जगातील सगळ्यात उंच रेडा असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की मोठमोठे पोस्टर लावलेले आहेत, नॅशनल अवॉर्ड कितीतरी जिंकून आलेले आहेत. तर त्याच्यामुळे ना ह्या रेड्याला बघण्यासाठी खूप सारी गर्दी होती. थोडंसं ह्या रेड्याबद्दल तुम्हाला सांगते, जे की मी त्या मालकांना विचारलं होतं. तर ह्या रेडा जो आलेला आहे तो हरियाणावरून आलेला आहे. ह्याचं नाव जे आहे ते विधायक नाव आहे. उंची आहे ती 7-7.5 फूट उंची आहे आणि हा फक्त 4 वर्षाचा आहे. आणि तुम्ही जर ह्याची किंमत ऐकला तर ना आश्चर्य वाटेल तुम्हाला. तर ह्या रेड्याची किंमत आहे तब्बल 25 करोड रुपये. पाहिलात का? तर त्यांच्याकडे ना असे म्हणजे ह्या गेल्या वर्षीच्या कृषी प्रदर्शनमध्ये ना होतं, त्यांचाच रेडा होता. पण तो थोडासा आता हा होता ना तो जास्त त्याच्यामध्ये मोठा होता. तर नाही हा त्याने आणलेला. वडील काय असं काहीतरी सांगितलं होतं त्याने, त्या रेड्याचं ना आता. तर हे त्यांना मी विचारलं. त्याच्याबरोबर इकडे घोडे काळूबाळू. तर ना एक पांढरा होता, एक काळा होता, खूप सारे. आणि ते एक ना मला वाटते त्या आवाजामुळं काय कशामुळं माहीत ना ते ना थांबायला तयार नाहीत, एकसारखं नुसतं हलत होते एवढे ना. तर मी जास्त उशीर काही नाही थांबलो ह्यांच्या जवळच्या तिथे. आणि होतं ते म्हणजे इथे कोंबडी, परत जे पक्षी आहेत ना ते. तर पक्ष्यांच्या ह्याच्यामध्ये पोपट, चिमणी, परत काय काय कोंबडीचे प्रकार खूप सारे होते. तर ते पाहिलं. आणि फायनल जे मला ह्या कृषी प्रदर्शनमध्ये जास्त आवडलं ना ते होतं तो म्हणजे हा रेडा. आणि ती पलीकडे आता इकडे आहेत ना ह्या सगळ्या गाई, म्हशी, पुन्हा बैल पण आहेत. इथे पण घोडे आहेत. आणि मी एक ना गाईबरोबर फोटो काढला आहे. तिच्या बाजूला एक दुसरी गाय होती. ती गाई मला एवढं असं वाईट रिॲक्शन देत होती की नाही, तर काय एवढी माझ्यावर चिडली होती माहीत नाही. तर इकडे मी त्यांना एका गायीवर फोटो काढला. ते मालकांना सांगितलं धरा, मला अशीच भीती वाटते. ह्या गाय ही जी बसलेली आहे की नाही ह्या गायीवर मी फोटो काढला. आणि ही जी लाल बिल्ला लावलेला आहे की नाही ती गाय माझ्याकडे अशी रागानं बघत होती की नाही, जसं की मी तिला आता घरीच घेऊन जाणार आहे असं ती माझ्याकडे रागानं बघत होती. म्हणून मी तिच्याकडे गेलेच नाही. आणि ही ते ना तिचे मालक उभे होते ना त्यांच्याबरोबर फक्त मी फोटो आणि व्हिडिओ घेतला. बघितलात काय? एवढं भारी वाटत होतं की नाही. काही जनावर होती ती शांत होती आणि काही जनावर होतीत ना ती मला वाटते जास्त पब्लिकमुळं ती एकदम टेन्शनमध्ये आली होती, असं मारायच्या मूडमध्ये आली होती काय माहीत नाही. कारण की अचानकच एवढी पब्लिक आल्यानंतर ना कोणतंही जानवर आहे ते थोडंसं असं करतंच. हे बघा ह्याच्या डोळ्याकडे बघा जरा. हा मला अशी का बघते, हा ही का ही आहे माहीत नाही, पण असा एवढा रागाने का बघतोय काय माहीत नाही मला. तर मी त्याच्या जवळ पण गेले नाही. आणि नेमकं मी त्यांना विचारलं जेव्हा मी ह्या गाईबरोबर फोटो काढला ना तेव्हा, ते आहे ना तो का मारतोय का असं विचारल्यानंतर त्यांनी लगेचच म्हटले नाही तो मारतोय, म्हणून आम्ही त्यांच्याजवळ कोणाला सोडत नाही. तर म्हटलं आता थोडंसं इथे थांबूया. बाकीची पण लोक होती त्याच्यामुळे ना मी वेट करत होती की त्यांचं कधी फोटोशूट वगैरे होते आणि माझा कधी नंबर लागतो हे मी पाहत होते. तर इकडे ना ह्याच्याकडे बघून एक डायलॉग सुचत होता, बघतोस का रागानं व्हिडिओ केलाय वागानं. तर ना माझ्या नवऱ्यानं व्हिडिओ केलाय बघू नको रागानं. तर इकडे ना छोटी मोठी सगळ्या म्हणजे गाई आणि बैल वगैरे होते. 2 गोंडस बाळ होती ना तर त्यांच्यावर मी बसून वगैरे फोटो घेतला. कारण की ती छोटीवाली होती
मारणार नव्हते आणि खास करून ती बसली होती, त्याच्यामुळे मला एवढी काय त्यांची भीती होती. पण त्यांच्या आईनं जे रिॲक्शन माझ्याकडे बघून दिलं होतं ना, मला एका सेकंदात उठावं लागलं तिथून. तर हे बघा, ही 2 गोंडस बाळ आहेत आणि ह्यांच्या दोघांच्या बाजूला जी आहे ती त्यांची आई आहे. आणि इकडचं कोण आहे बाबा हा चॉकलेटीवाला ते काय मला माहीत नाही आहे, कारण की त्यानं माझ्याकडे रिॲक्शन दिलं ते कोण आहे माहीत नाही. तर मी ह्याच्याकडे मस्तपैकी ह्याला ना प्रेम देत होते. आणि हे बघा, असं मला अचानकच उठावं लागलं, कारण की तिनं असं एकदमच सिंग हलवलं की नाही. एक तर सिंग त्यांचे छोटेवालेच होते पण कसले जाड जाड होते. चुकून